हरे कृष्णा. श्री उपदेशामृत हा ग्रंथ आज आपण वाचायला सुरुवात करणार आहोत. तर आपण हा ग्रंथ हातात घेऊया आधी आणि याचं पहिल्या पानावर जे चित्र आहे ग्रंथाच्या ते बघूया. श्रील सनातन गोस्वामी आणि श्रील रूप गोस्वामी हे एका झाडाखाली बसलेले आपल्याला याच्यात दिसत आहेत आणि वृंदावनात हे दृश्य आहे. ते लिहिलेलं आहे ते वाचूया. पहिल्या पानावर श्री उपदेशामृत श्रील रूप गोस्वामींद्वारा रचित श्री उपदेशामृताची मराठीमध्ये अधिकृत प्रस्तुती. खाली प्रभुपादांचं नाव लिहिलं आहे ते वाचूया. कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद अभय चरणारविंद भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद, संस्थापकाचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. हा ग्रंथाची मागची बाजू बघितली तर ते लिहिलेलं आहे ते वाचूया. हे पुस्तक आध्यात्मिक जीवनाच्या प्राथमिक अवस्थांपासून ते भगवत प्रेमाच्या सर्वोच्च मधुर रसांपर्यंत वाचकाला भक्तिमार्गात मार्गदर्शन करते. उपदेशाचं अमृत असं उपदेशामृत हे पुस्तक आहे. त्या जेव्हा मनुष्य आध्यात्मिक जीवनाची प्राथमिक अवस्था असते, भक्ती करायला सुरुवात करतो, तर ह्या ग्रंथामध्ये भक्तीत काय काय करावं हे सगळं मार्गदर्शन केलं आहे. आणि प्राथमिक अवस्थेपासून अगदी सर्वोच्च भगवत प्रेमाच्या मधुर रसापर्यंत भक्ती कशी भक्तीत प्रगती करत जावी याचं या ग्रंथामध्ये मार्गदर्शन दिलेलं आहे. उपदेशामृत म्हणजे उपदेशांचे अमृत. असा उपदेश अमृत केव्हा बनू शकतो? हा उपदेश तर आहे जो आपण वाचणार आहोत, पण त्याचं अमृतात परिवर्तन कधी होईल? असा उपदेश जेव्हा आपण घेतो, स्वीकारतो, त्याच्यावर चिंतन मनन अभ्यास करतो आणि त्यानुसार आपण जीवनामध्ये भक्ती मार्गात हे सगळं उपदेश आहेत त्याचं पालन करतो, तेव्हा हळूहळू भक्ती केल्यामुळे आपलं हृदय आहे ते विरघळायला लागतं असं म्हटलंय बघा इथे. जेव्हा त्याने म्हणजे या उपदेशाने तुमचे हृदय विरघळते, भक्तीत प्रगती केल्यावर गुरु महाराजांचा, वरिष्ठ भक्तांचा, अधिकृत गुरु शिष्य परंपरेतल्या भक्तांचं जेव्हा आपण मार्गदर्शन घेतो, तेव्हा हे गुरु आहेत, मार्गदर्शक आहेत, ते आपल्या डोळ्यामध्ये भक्तीचं नाही ज्ञानाचं अंजन घालतात आणि त्यामुळे हा भक्ती मार्गाचा जो भक्ती मार्ग आहे तो प्रकाशित होतो. तर हे उपदेशामृत मधले जे उपदेश आहेत ते आपल्याला भक्तीत पुढे कसं जायचं त्या मार्गावरून ते शिकवलेलं आहे या पुस्तकामध्ये, या ग्रंथामध्ये. आणि पुढे लिहिलंय, असं जेव्हा मार्ग प्रकाशित होतो भक्तीचा आणि भगवत प्रेमाचे अश्रू तुमच्या डोळ्यात येतात, तेव्हाच तो म्हणजे उपदेश अमृत हे नामाभिधान प्राप्त करू शकतो. म्हणजे आपल्या जीवनात नुसते उपदेश वाचून उपयोग नाही, तर ते जीवनात उतरवले पाहिजेत. आणि भक्तीत जशी आपण प्रगती करू, भगवंतांची सेवा करत जाऊ, कोणताही अपराध करणार नाही, तेव्हा एक अशी वेळ येईल की भगवंतांबद्दल जे प्रेम वाटतं आपल्याला, तर आपल्या डोळ्यामध्ये भगवत प्रेमाचे अश्रू येतील असं सांगितलं आहे. आणि तेव्हाच हा जो उपदेश आहे तो अमृत बनेल आपल्या जीवनात असं सांगितलं आहे. हे अमृत तुमच्या जीवनात येऊ द्या. हे 11 श्लोक आपण हा जो उपदेशामृत ग्रंथ वाचणार आहोत त्यामध्ये 11 श्लोक आहेत. हे 11 श्लोक हृदय शुद्धीपासून ते प्रेमळ कृष्ण भक्तीसाठी त्याला तयार करण्यापर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करतात. जेव्हा एखादा मनुष्य हा ग्रंथ वाचतो आणि हे 11 श्लोक आहेत ते इतकं मार्गदर्शन करतात की भक्ती करणारा माणूस ह्याच्यात दिलेल्या, या ग्रंथात दिलेल्या उपदेशानुसार कार्य करायला लागला
तर त्याचं हृदय शुद्ध होतं. हळूहळू भक्तीत तो इतका प्रगत होतो की प्रेमळ कृष्ण भक्तीसाठी तो तयार होतो. हे सगळं मार्गदर्शन या ग्रंथामध्ये श्रील रूप गोस्वामींद्वारा केलेलं आहे. तर आपण ग्रंथात प्रवेश करूया, पुढे जाऊया. पहिलं पान उलटलंय, लिहिलंय श्री उपदेशामृत. दुसरं पान उघडलंय, डाव्या हाताला श्रील प्रभुपादांनी लिहिलेले वेगवेगळे ग्रंथ आहेत, त्याची लिस्ट दिलेली आहे. नंतर उजव्या हाताला श्री श्री गुरु गौरांग जयत असं लिहिलं आहे. तर श्री गुरुदेव आणि चैतन्य महाप्रभू यांचा जय जयकार हो असं लिहिलं आहे. श्री उपदेशामृत कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद अभय चरण अरविंद भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद संस्थापकाचार्य आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ. आणि खाली भक्ती वेदांत बुक ट्रस्ट असं नाव लिहिलंय. आणि भक्ती वेदांत बुक ट्रस्टचा हा लोगो आहे, हे चिन्ह आहे बघा. हे तिलक आहे, तिलकच्या एका बाजूला उलट बी लिहिलाय, दुसऱ्या बाजूला सुलट बी लिहिलाय आणि तिलकाच्या मध्ये हा टी आहे. ते भक्ती वेदांतचा एक बी, बुकचा दुसरा बी आणि ट्रस्टचा टी अशा रीतीने हे चिन्ह भक्ती वेदांत बुक ट्रस्टचं आहे. एक पान आणखीन उलटलं तर डाव्या बाजूला आपल्या कोणी हा ग्रंथ अनुवादित केलेला आहे ते लिहिलंय. या ग्रंथाचं इंग्रजीत नाव काय आहे? द नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन असं म्हटलेलं आहे. आणखीन पत्ता दिलेला आहे कुठे हे पुस्तक तुम्हाला ग्रंथ मिळू शकेल. नंतर उजव्या हाताला आहे अनुक्रमणिका, त्यामध्ये पहिले प्रस्तावना आहे, 11 श्लोक आहेत आणि पुढे लिहिलेलं आहे अनुक्रमणिकेत लेखक परिचय. इथे श्रील प्रभुपादांबद्दल शेवटी जर तुम्ही बघितलं तर 100व्या पानाला प्रभुपादांबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे. आता या ग्रंथामध्ये काही सुंदर चित्र आहेत. तर तुम्ही जर अशीच पानं उलटली तर तुम्हाला दुसरा जो श्लोक सुरू होतो त्याच्या पुढे ही पानं दिसतील. त्यामध्ये श्रील प्रभुपादांचं चित्र आधी दिसत आहे. वृंदावनात श्रील प्रभुपाद जप करत आहेत. तर आपण श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, श्री उपदेशामृत हा श्रील रूप गोस्वामींनी लिहिलेला जो ग्रंथ आहे त्यावर तुम्ही इतकं सुरेख तात्पर्य लिहिलं आहे, त्यामुळे ते आम्हाला समजायला आणखीन सोपं झालेलं आहे. तर तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो की हा ग्रंथ वाचण्यासाठी आणि या ग्रंथातले उपदेश आमच्या जीवनात उतरवण्यासाठी नेहमी उत्साहित राहू. थँक्यू प्रभुपाद. प्रभुपादांचं नाव लिहिलंय आणि त्याखाली लिहिलंय संपूर्ण जगामध्ये कृष्ण भावनेचा प्रचार करणारे अद्वितीय प्रचारक. जो असा प्रचार संपूर्ण जगात कृष्ण भावनेचा केला असा कोणीही आजपर्यंत केला नाहीये, म्हणून लिहिलाय अद्वितीय, असा कोणीही नाही केलेला. मग वृंदावनामध्ये आपलं जे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉनचं मंदिर आहे, राधा श्याम सुंदर यांचे सुंदर विग्रहांचे फोटो आहेत. आपण त्यांनाही प्रार्थना करूया. श्रीमती राधाराणीची जी अष्टसखी आहेत त्यातली एक सखी आहे ललिता सखी, आणि या ललिता सखीला नेहमी मदत करणारी आहे त्या मंजिरीचं नाव आहे रूप मंजिरी. तर भगवान श्रीकृष्णांच्या लीलेमध्ये, व्रजलीलेमध्ये जी रूप मंजिरी आहे तीच चैतन्य महाप्रभूंच्या लीलेमध्ये रूप गोस्वामी बनून आलेले आहे. तर हे राधाराणी आणि श्रीकृष्णांचं आपण चित्र पाहिलं, त्यांना प्रार्थना करूया. आपण आपल्या भक्तीत आपण नीट प्रगती करत राहू यासाठी. पुढचं चित्र आहे, पानावरचं चित्र आहे, हे वृंदावनात राधा दामोदर मंदिर आहे. तर राधा दामोदर मंदिरामधलंच हे चित्र आहे. तेथे श्रील रूप गोस्वामींची समाधी आहे.
तर विदेशात जाण्याआधी, प्रचाराला अमेरिकेला जाण्याआधी श्रील प्रभुपाद वृंदावनात राधा दामोदर मंदिरात राहत होते. तर तेथे रूप गोस्वामींच्या समाधी स्थळाकडे तिथे प्रभुपाद रोज झाडू मारायचे, सेवा करायचे तिथे आणि खूप साऱ्या प्रार्थना अर्पण करायचे की माझ्या गुरुदेवानी मला आदेश दिलेला आहे की हे जे वैदिक ग्रंथ आहेत त्यांचं इंग्रजी भाषेमध्ये तू भाषांतर कर आणि विदेशामध्ये प्रचार कर इंग्रजी भाषेमध्ये. अशा रीतीने हे रूप गोस्वामी, गुरूंची आज्ञा आहे त्याचं पालन करण्यासाठी तुम्ही मला शक्ती द्या, अशा रीतीने प्रभुपाद नियमितपणे रूप गोस्वामींच्या समाधीत इथे जाऊन प्रार्थना करायचे. जर अजूनही तुम्ही राधा दामोदर मंदिरला गेलात वृंदावनला तर श्रील प्रभुपादांच्या 2 छोट्या छोट्या खोल्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. तर जिथे बसून प्रभुपाद प्रसाद घ्यायचे तिथेच लागून प्रसाद घेण्याची बाजूलाच खिडकी आहे, त्यातनं प्रसाद घेता घेता दिसू शकेल अशी ती खाली खिडकी आहे आणि समोरच रूप गोस्वामींची ही जी समाधी मंदिर आपल्याला दिसत आहे ते दिसतं, मागच्या बाजूने दिसतं ते. तर प्रभुपाद नेहमी प्रार्थना करायचे श्रील रूप गोस्वामींना. तर आपण पण सगळे श्रील रूप गोस्वामींना प्रार्थना करूया. हे जे रूप गोस्वामी आहेत ते चैतन्य महाप्रभूंचे अनेक अनुयायी होते. त्यामधले प्रमुख अनुयायी आहेत 6 गोस्वामी आपल्याला माहिती आहेत. श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ, श्री जीव गोपाल भट्ट दास रघुनाथ. तर चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींना प्रयाग इथे 10 दिवस उपदेश केला. सगळं आध्यात्मिक ज्ञानाबद्दल, भक्तीबद्दल उपदेश केला. चैतन्य महाप्रभूंनी आपल्या विविध शिष्यांना असे उपदेश केले आणि त्यांना त्यावर ग्रंथ लिहायला सांगितले. तर रूप गोस्वामींनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत. तर भक्ती मार्गासाठी, भक्तीत काय करावं, कसं कार्य करावं यासाठी उपदेशामृत हा ग्रंथ आणि भक्ती रसामृत सिंधू हा मोठा आहे ग्रंथ, हे त्यांनी लिहिले आणि बाकी पण बरेच ग्रंथ लिहिले आहेत. तर आता आपण वाचायला सुरुवात करूया. उपदेशामृत ग्रंथ पहिले दिलेला आहे प्रस्तावना. प्रस्तावना ही श्रील प्रभुपादांनी लिहिलेली आहे. प्रस्तावनेचं पान उलटलं तुम्ही आणखीन एक तर अगदी प्रस्तावनेच्या शेवटी बघाल तर प्रभुपादांची सही पण आहे आणि ही प्रस्तावना प्रभुपादांनी सप्टेंबर 20, 1975 साली लिहिलेली आहे. साधारण किती वर्ष झालेली आहेत? 45 वर्ष हे लिहून झालेली आहे. तर आपण प्रस्तावना वाचूया आता. कृष्ण भावनामृत संघाचे कार्य श्रील रूप गोस्वामींच्या मार्गदर्शनाखाली चाललेले आहे. श्रील प्रभुपाद अगदी सुरुवातीलाच सांगतायत की हे जे इस्कॉनचं कार्य आहे, कृष्ण भावनामृत संघाचं कार्य आहे, ते अधिकृत गुरु शिष्य परंपरेतनं आलेलं आहे. चैतन्य महाप्रभूंनी उपदेश दिला 6 गोस्वामी आणि त्यातलेच हे रूप गोस्वामी आहेत ज्यांना चैतन्य महाप्रभूंनी उपदेश दिला आणि त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत. आणि आदर्शपणे या सगळ्या 6 गोस्वामी आणि चैतन्य महाप्रभूंच्या अनुयायांनी खूप सुंदररित्या भक्ती केली आहे आणि उपदेश केला आहे. तर असे हे जे रूप गोस्वामी आहेत, जे वृंदावनात त्यांनी अनेक कार्य केली इतर गोस्वामींबरोबर राहून, तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे इस्कॉनचं कार्य चालू आहे. कृष्ण भावनामृत संघ जो आहे कृष्ण भावनामृत संघ, त्याचं कार्य त्यांच्या मार्गदर्शनानुसार केलं जातं. गौडीय वैष्णव किंवा बंगाली वैष्णव हे प्रामुख्याने श्री चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहेत. चैतन्य महाप्रभू अवतरित झाले तो प्रांत आहे नवद्वीप, मायापूर, कलकत्त्याजवळचा. त्याला संस्कृतमध्ये गौड देश पण म्हणतात. त्यामुळे तिकडचे वैष्णव आहेत त्यांना गौडीय वैष्णव म्हणतात.
किंवा तेथील भाषा बंगाली आहे, त्यामुळे तिकडचे बंगाली वैष्णवही म्हटलं जातं. तर हे सगळे जे बंगाली वैष्णव आहेत ते प्रामुख्याने चैतन्य महाप्रभूंचे अनुयायी आहेत. आणि वृंदावनातील 6 गोस्वामी हे श्री चैतन्य महाप्रभूंचे प्रत्यक्ष शिष्य आहेत. आणि श्रील नरोत्तम दास ठाकूर गातात. आता नरोत्तम दास ठाकूर हे पुढच्या पिढीत, म्हणजे हे 6 गोस्वामी नंतर आलेले हे नरोत्तम दास ठाकूर हे वैष्णवाचार्य आहेत. ते प्रार्थना करतायत, गातायत की रूप रघुनाथ पदे हई बे आकुती, कबे हाम बुझ बसे युगल पिरीती. मी जेव्हा गोस्वामींनी रचलेले साहित्य जाणून घेण्यास उत्सुक होईन, तेव्हा मी राधा कृष्णांच्या दिव्य प्रेमलीला समजण्यास पात्र होईन. अशी प्रार्थना या एका भजनामध्ये नरोत्तमदास ठाकूर करतायत. जे रूप गोस्वामी, रघुनाथदास गोस्वामी अशी 2 नावं लिहिलीत, पण सर्वच गोस्वामी आहेत. त्यांनी अतिशय सुरेखरित्या साहित्य ग्रंथ लिहिलेले आहेत. वैदिक साहित्यांवर त्यांनी टिप्पणी लिहिली आहे. तर त्यांचं जे साहित्य आहे ते जेव्हा जाणून घेण्यास मी उत्सुक होईन, नम्रपणे मी त्या ग्रंथांचं वाचन करेन गुरूंच्या आणि वरिष्ठ वैष्णवांच्या मार्गदर्शनानुसार, त्यावेळी काय होईल, हळूहळू भक्तीत प्रगती केल्यावर आणि त्या ग्रंथ नीट हळूहळू समजून घेतल्यावर ते म्हणतात की तेव्हाच मी श्री राधाकृष्णांच्या दिव्य प्रेमलीला समजण्यास प्राप्त होईल. म्हणजे ह्याच्यात या एका 2 ओळीमध्ये सांगितलेलं आहे की असाच जर आम्ही एकटा प्रयत्न करत राहिले की मी राधाकृष्णांच्या लीला समजून घेऊ शकेन, तर ते शक्य नाही. जेव्हा आपल्या जीवनामध्ये भक्त येतात आणि भक्तांचं मार्गदर्शन मिळतं, तेव्हाच आपण या दिव्य लीला जाणू शकतो. पुढे लिहिलंय, भगवान श्रीकृष्णांना जाणून घेणे हे एक विज्ञान आहे. या विज्ञानाचे वरदान मनुष्य समाजाला देण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी अवतार घेतला होता. श्री चैतन्य महाप्रभू म्हणजे कोण? श्रीकृष्ण चैतन्य, राधाकृष्ण नाही अन्य. तर भगवान श्रीकृष्णांनी राधाराणीचा जो भक्तिभाव आहे तो घेऊन ते या कलियुगात प्रचार कार्यासाठी, भक्त कसा असावा, आदर्श भक्ती कशी करावी हे शिकवण्यासाठी श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू म्हणून अवतरित झाले. तर त्यांनी हे जे विज्ञान आहे भगवान श्रीकृष्णांना समजून घेणं, जाणून घेणं, हे विज्ञान सगळ्यांना विज्ञानाचं वरदान दिलं. म्हणजे चैतन्य महाप्रभूने सगळी भक्ती कशी करायची कृष्णाची ती इतक्या सोप्या रीतीने समजवलं आणि हे दान दिलेलं आहे, वरदान आपल्यावर. तर त्यामुळे काय आहे, हा चैतन्य महाप्रभूंनी असं मनुष्य समाजाला वरदान देण्यासाठी अवतरित झाले. ते भगवान श्रीकृष्णांच्या सर्व लीलांपैकी भगवान श्रीकृष्णांनी गोपींबरोबर केलेल्या प्रेमलीला या सर्वोच्च आहेत. श्रीकृष्णांच्या ज्या गोपी आहेत त्या महान भक्त आहेत आणि ते सगळे आहेत आत्मा स्तरावर आहेत, आपल्यासारख्या शारीरिक स्तरावर ते नाहीत, सामान्य भौतिक जीव नाहीत ते. त्यामुळे त्यांच्या ज्या लीला आहेत, श्रीकृष्णांबरोबरच्या गोपींनी केलेल्या लीला, या लीला कशा आहे म्हटलंय, सर्वोच्च आहेत, सर्व लीलांमध्ये उच्च आहेत. सर्व गोपिकांमध्ये श्रीमती राधाराणी श्रेष्ठ आहे आणि तिचा भाव धारण करून श्री चैतन्य महाप्रभू अवतरित झाले होते. म्हणून भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचे अवतार कार्य समजून घेण्यासाठी आणि त्यांच्या पदचिन्हांचे अनुसरण करण्यासाठी आपण 6 गोस्वामींच्या उपदेशांचे गंभीरपणे पालन केले पाहिजे. चैतन्य महाप्रभूंनी जे काही अवतार घेतला आणि त्यांनी इतकं अद्भुत कार्य केलं, ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल आणि त्यांनी सांगितलं त्यानुसार आपण भक्ती करायची असेल, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? चैतन्य महाप्रभूंनी ज्यांना मार्गदर्शन केलं असे जे 6 गोस्वामी आहेत
त्यांनी तोच उपदेश सरळ भाषेत आपल्या ग्रंथांमध्ये लिहिलेला आहे, तो आपण जाणून घेतला पाहिजे आणि नुसताच जाणून न घेता त्याचं गंभीरपणे पालन पण केलं पाहिजे. हे 6 गोस्वामी म्हणजे श्री रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, भट्ट रघुनाथ, श्री गोपाल भट्ट आणि दास रघुनाथ गोस्वामी हे होय. श्री रूप गोस्वामी सर्व गोस्वामींचे प्रमुख होते व आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी रूप गोस्वामींनी उपदेशामृत नामक ग्रंथ आपल्याला दिला आहे. रूप गोस्वामींनी हे जे सगळं मार्गदर्शन केलं, तर आपले हे जे सगळे भक्त आहेत तर त्यांना काय म्हटलं जातं? रूपानुग. रूप गोस्वामींनी जसं मार्गदर्शन केलंय त्यानुसार आपण भक्ती करतो. ज्याप्रमाणे श्री चैतन्य महाप्रभूंनी शिक्षाष्टक नामक 8 श्लोक रचले होते, त्याप्रमाणे रूप गोस्वामींनी आपल्याला उपदेशामृत हा ग्रंथ दिला आहे. या ग्रंथाचे अध्ययन करून आपण शुद्ध वैष्णव भक्त होऊ शकतो. आध्यात्मिक जीवनातील विविध क्रियांपैकी मन व इंद्रियांवर नियंत्रण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपण जेव्हा भक्ती मार्ग स्वीकारतो, म्हणजेच आपलं जीवन, आध्यात्मिक जीवन सुरू होतं, जेव्हा त्या जीवनात मध्ये विविध क्रिया आपण करतो भक्तीतल्या, त्यामध्ये पहिलं प्रथम कर्तव्य काय? आपलं जे मन आहे आणि बाकी ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय आहेत, त्यांच्यावर नियंत्रण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. जोपर्यंत आपण मन व इंद्रियांवर नियंत्रण करीत नाही, तोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवनात प्रगती करू शकत नाही. ते आपण नीट लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नशील पण राहिलं पाहिजे. भौतिक जगातील प्रत्येक जण रज आणि तमोगुणांनी ग्रासलेला आहे. या भौतिक जगतामध्ये भौतिक प्रकृतीच्या 3 गुणांच्या अधिपत्याखाली सगळे जीव असतात आणि त्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण यांनी सगळेजण ग्रासलेले आहेत. रजोगुणामध्ये खूप साऱ्या इच्छा, अभिलाषा असं सगळं आहे आणि तमोगुणामध्ये आळस आणि उदासीनपणा, झोप, चुका करणं अशा वृत्ती आहेत. म्हणून रूप गोस्वामींच्या उपदेशांचे पालन करून आपण सत्वगुणाच्या स्तरापर्यंत स्वतःची प्रगती केली पाहिजे. सत्वगुणामध्ये ज्ञान, प्रकाश हे गुण असतात, म्हणजे हे त्याचे क्वालिटी आहेत. तर त्यामध्ये सांगितलंय, इथे प्रभुपाद म्हणतात की रूप गोस्वामींचे जे उपदेश आहेत त्याचं पालन करून आपण जे काही रजोगुणात आहोत, काही तमोगुणात आहोत, तर आपण हळूहळू सत्वगुणाच्या स्तरापर्यंत आपली प्रगती केली पाहिजे. आणि त्यानंतर पुढची प्रगती कशी करता येईल या संबंधी सर्व गोष्टींचा आपल्याला उलगडा होईल. जसं जसं काय आपण सत्वगुणाच्या स्तरावर येऊ आणि आपण अधिकृत गुरु शिष्य परंपरेत जोडले गेलो आहोत, मार्गदर्शन घेतोय, तर आपली त्यानंतर पुढची प्रगती कशी करता येईल हे या ग्रंथांचं वाचन करून आपल्याला उलगडा होत जाईल. कृष्ण भावनेतील प्रगती साधकाच्या मनोवृत्तीवर अवलंबून असते. अतिशय महत्वाचं वाक्य आहे. कृष्ण भावनेमध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर आपण आहोत साधक, आपण करतो ती साधना आणि आपल्याला भगवंतांचं प्रेम प्राप्त करायचं, तर ते साध्य आहे आपलं. तर असे जे आपण साधक आहोत त्यांची कृष्ण भावनेची प्रगती त्या साधकाच्या मनोवृत्तीवर, इंग्रजीत ह्याला ॲटिट्यूड म्हणतात, तर मनाची जी वृत्ती आहे त्यावर अवलंबून असते. कृष्ण भावनेच्या साधकाने गोस्वामी झाले पाहिजे. प्रभुपाद डायरेक्ट सांगतात, सरळ उपदेश करतात. काय म्हणतात? कृष्ण भावनेचे साधक आहेत, जे भक्ती करणारे आहेत, त्यांनी गोस्वामी बनावे. वैष्णवांना साधारणपणे गोस्वामी म्हणून संबोधले जाते. वृंदावनातील मंदिराच्या अध्यक्षांना याच नावाने ओळखले जाते. ज्याला भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त होण्याची इच्छा आहे त्याने गोस्वामी झालेच पाहिजे.
आपल्याला बरेचदा वाटतं ना, कधी मी छान भक्त होईल, शुद्ध भक्ती कधी मिळेल. यासाठी प्रभुपाद म्हणतात, शुद्ध भक्त व्हायची इच्छा आहे तर गोस्वामी झालं पाहिजे. आता काय गोस्वामी ते समजवतात प्रभुपाद पुढे. गो म्हणजे इंद्रिय आणि स्वामी म्हणजे नियंत्रित करणारा. स्वतःच्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण केल्याविना मनुष्याला गोस्वामी होता येणार नाही. प्रथम गोस्वामी आणि नंतर शुद्ध भगवत भक्त होऊन जीवनातील सर्वोच्च यश प्राप्त करण्यासाठी आपण श्रील रूप गोस्वामींनी दिलेल्या या उपदेशामृत नामक ग्रंथानुसार आचरण करणे आवश्यक आहे. प्रभुपाद म्हणतात की पहिले तर गोस्वामी बनायचं आणि मग शुद्ध भगवत भक्त बनायचं, आणि तेव्हा काय होईल, जीवनातलं जे सर्वोच्च यश आहे भगवंतांच्या प्रेमाची प्राप्ती, तर ते प्राप्त करण्यासाठी आपण प्रथम काय केलं पाहिजे, हा जो रूप गोस्वामींनी दिलेला सुंदर ग्रंथ आहे उपदेशामृत, त्या ग्रंथांचं वाचन करून त्यानुसार आचरण करणं आवश्यक आहे. श्रील रूप गोस्वामींनी भक्तिरसामृत सिंधू, विदग्ध माधव, ललित माधव इत्यादी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. परंतु उपदेशामृत हा ग्रंथ नवसाधक भक्तांसाठी प्राथमिक उपदेश म्हणून योजिला आहे. आपल्यासारखे जे भक्त आहेत, जे भक्तीत आपण अजूनही नवीन आहोत, तर आपल्यासाठी हे मार्गदर्शन तर करतच. हळूहळू भक्तीत आपण कशी प्रगती करायची, काय करायचं, काय करू नये, अशा रीतीने सुरेखरित्या यामध्ये आपल्याला मार्गदर्शन मिळतं. साधकांनी या उपदेशांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. हे जे उपदेश आहेत ते काटेकोरपणे पालन केलं जीवनामध्ये, तर यामुळे त्या भक्तांचे, साधकांचे जीवन सहजपणे यशस्वी होईल, असा आशीर्वाद प्रभुपाद देत आहेत. फक्त आपण ह्या उपदेशांचं जीवनामध्ये काटेकोरपणे पालन करायला हवं, मग आपण यशस्वी होऊ. आणि मग प्रभुपादांची सुंदर सही आहे, सगळे स्मॉल लेटर्स मध्ये केलंय बघा, AC भक्ती वेदांत स्वामी. सप्टेंबर 20, 1975 विश्वरूप महोत्सव, कृष्ण बलराम मंदिर, रमण रेती, वृंदावन. आज आपण हे प्रस्तावना वाचली आहे आणि नंतर पुढे आपण श्लोक क्रमांक 1 पासून नंतर सुरुवात करू. श्रील रूप गोस्वामी की जय, श्रील प्रभुपाद की जय, हरि बोल.